नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला छाती 38साठी ड्रेस टॉपची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। त्याची माप बघा, याचा पुढील आणि मागील गळा 6 आहे, एकदम दोन्ही सेम घेतलेला आहे। तर याची शोल्डर, मोंडा उंची, गळा रुंदी किती घ्यायची याची मी तुम्हाला सविस्तर माप सांगते। तर आता ह्याची बघा, या टॉपची पूर्ण उंची आहे 38, छाती 38 आहे, कमर घेर 36 आहे, सीट घेर 42 आहे, बाही उंची आवडीप्रमाणे, मोंढा फिटिंग 16.5 ते 17, दंड घेर 14 आहे, पुढील गळा मागील गळा 6 घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण माप टाकायची, ती कशी बघा, पूर्ण उंची 38 तर त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन। शोल्डर पुढील मागील गळा 6 असल्यामुळे आपण याची शोल्डर 6.5 घेतो। तर तुम्ही म्हणसाल गळा 6 असल्यामुळे शोल्डर 6.5 घेतली का, असं नाहीये। मोंढा उंची 7 इंच, त्यानंतर छाती घडी, छातीचा चौथा भाग 9.5 प्लस लूजिंग 1 इंच, कमर उंची 15, सीट उंची 20। खूप सोप्या पद्धतीने सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता कमर घेर 36 आहे, 36चा चौथा भाग 9 आणि लूजिंग 1 इंच म्हणजे 10 घेतले। आता सीट घेर आपला 42 आहे, तर त्याचा चौथा भाग 10.5 आणि लूजिंग 1 इंच म्हणजे 11.5। मग जेवढा सीट घेर आहे तेवढंच आपण तळघेर किंवा तळघेरापेक्षा आपण 1-2 इंच जास्त घेऊ शकतो। पण मी या ठिकाणी जेवढा सीट घेर आहे तेवढाच तळघेर घेतला आणि आता तळघेरापासून सीट घेरापर्यंत लाईन मारून घेते। त्यानंतर सीट घेरापासून कमरेपर्यंत, कमरेपासून मोंड्यापर्यंत ही झाली आपली फिटिंगची मार्किंग। आता आपल्याला बघा, आतमध्ये शिलाई मार्जिन आतमध्ये तुम्ही 1.5 इंच 2 इंच ठेवू शकता, पण सीट घेराच्या खाली आपल्याला काय करायचं, 1 इंच ठेवायचे। आता मोंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच आतल्या साईडला लाईन मारून आतील मोंडा आणि बाहेरील मोंड्याचे आकार देऊन घेतला। बघा किती सोपं आहे। आता गळा रुंदी या ठिकाणी मी 2.25 इंच घेते। 2.25 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकतात, तर मी या ठिकाणी 2.25 घेतलेली आहे। खालच्या साईडला 3 इंच घेतली आणि वरती बॉक्स करून घेतला। आता हा आपण कटिंग जे आहे ती कट करणार नाहीये, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी या घेतली का आपण गळ्याची कटिंग कॅनव्हासवरती करणार। आणि या ठिकाणी बघा, तळघेरापासून सीट घेरापर्यंत मी 1 इंचाची लाईन मारून घेतली। आपल्याला तिथलं जास्त घ्यायचं नाही, जर तुम्हाला साईड स्कर्ट जर जाड मोठ्या साईजचं घ्यायचं असेल तर तिथलं जास्त ठेवू शकतात। आता आपण कट करूया। या ठिकाणी आपण कोणत्याही साईडला उतार देणार नाहीये, गळ्याच्या साईडला किंवा मोंढ्याच्या साईडला आपण आतल्या साईडला टच बटन लावणार आहे शिवताना। आता बघा, साईडनी जी आपली मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आपण कट करून घेतोय। आता खालपर्यंत आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं। आपण हा 2 मीटर कपड्यामध्ये टॉप शिवतोय, उंची जास्त आहे 38 घेतो, पूर्ण जेवढा पन्ना होता तेवढा घेतलेला आहे। या ठिकाणी काही पन्न्या कमी जास्त असतो, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघा, आतल्या साईडला आपण हे डबल घडी घेतली, मागचा पुढचा भाग दोन्ही एकत्र कट केला। तर या ठिकाणी बघा, दुसरा जो मागील किंवा पुढील जो भाग असेल तर तिथं अशी आतल्या साईडला शिलाई मार्जिनची मार्किंग करून घ्यायची, जी आपण फिटिंगची मार्किंग करतो। आणि त्यानंतर आतला भाग म्हणजे हा आतला काढून घेतला की हा मागचा होणार। तर आता तो बाजूला काढून ठेवला, आपण गळ्याचा आकार कट केलेला नाही। आता या ठिकाणी बघा, मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा पुढील। तर पुढील मोंढ्याचा आकार कट करून घेणार। आपण जास्त कट केलेला नाहीये, जेवढं आपण
पाऊण इंच ठेवलेलं होतं मग मागील मुंड्याचं आणि आतील मुंड्याच्या मधील अंतर. तर हे पुढील आहे म्हणून मार्किंग अशी करायची का तर आपण गळा कट केलेला नाही आहे. तसा गळा पण दोन्ही सेमच शिवणार आहे, पण त्यात पण आपण पुढील गळ्याला डबल शिलाई मारतो. आता या ठिकाणी बघा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. जर तुम्हाला मागील पसरट गळा घ्यायचा असेल तरी तुम्ही खालच्या साईडने थोडासा पसरट घेऊ शकतात. तर मी आता या ठिकाणी बघा पुढील मागील गळ्यासाठी सेम कॅनव्हास घेतलं. इथं जेवढी आपण टॉपवरती मी तुम्हाला गळा रुंदी दाखवलेली आहे तेवढी आपल्याला गळा रुंदी घ्यायची, पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच कॅनव्हासची घडी पाहिजे. तर या ठिकाणी बघा अशी कॅनव्हासची घडी घालून घ्यायची आणि गळा रुंदी म्हणजे गळा रुंदी सोडून आपल्याला 1.5 इंच 1.25 इंच कॅनव्हास जास्त हवा आहे. आता उंची या ठिकाणी बघा 6 इंच. आता या ठिकाणी खालच्या साईडला 3 इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. थोडासा तिरकस बॉक्स येतो कारण की आपण वरती 2.25 घेतलेला आहे गळा रुंदी आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि आता आपल्याला साईडनी 1.25 इंच 1.5 इंच वरती अशी गोलाई करून घ्यायची. आणि कट करायचं आणि ही गळ्याच्या साईडला 1/2 इंच वरती ठेवूनच एक लाईन मारायची आणि कट करायचा का तर आपला गळा पसरट होऊ नये. जेव्हा आपण टॉपला जेव्हा कॅनव्हासने गळा लावतो किंवा गळा तयार करतो तो गळा तो व्यवस्थित बसला जातो. जेवढी गळा रुंदी आपल्याला पाहिजे तेवढीच म्हणजे आपला ड्रेस व्यवस्थित मुंड्यात फिटिंग येत नाही, शोल्डरला टॉप उचलत नाही. त्यासाठी आपल्याला अशी बारीक बारीक छोट्या छोट्या टिप्स फार महत्त्वाच्या आहेत. आता आपण हा जो कॅनव्हास हे केलेला आहे बाजूला ठेवला. आता आपल्याला या ठिकाणी बाहीची कटिंग करायची. आता बाही उंची या ठिकाणी शिलाई मार्जिन सहित 6 इंच घेतली. आता घडी आपण किती आपल्या छातीचा 4था भाग आणि लुझिंग आपण किती घेतले 1 इंच घेतले. तर तेवढी आपण घडी घ्यायची. मग तुम्ही लुझिंग किती घेतलेला आहे ते छातीचा 4था भाग प्लस लुझिंग या ठिकाणी बघा 1.5 ते 2 इंच घ्यायचे आणि राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. आता मी तिथं 2.5 घेतलेले आहे आणि खाली आपल्या मध्यावरती पॉईंट घेऊन मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. दंडघेराला खालच्या आतल्या साईडला 1 इंच घेऊन दंडघेरापर्यंत एक लाईन मारून घ्यायची. आणि या ठिकाणी बघा एक्स्ट्राचा कपडा थोडासा मला जोड द्यावा लागला आणि खालच्या दंडघेरापासून मुंड्याच्या साईडला दंडघेराला थोडंसं गोलाईमध्ये कट करायचं म्हणजे आपली बाही व्यवस्थित बसते. त्यानंतर आतील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. सिल्कचा कपडा आहे, सुळसुळीत आहे, तर कात्रीतून कपडा सटकत होता. आता आपण याची शिलाई करूया. शिलाई पण खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी बघा गळ्याला मी वेगळा कपडा घेतला तुम्हाला समजण्यासाठी आणि या ठिकाणी बघा साईडनी आपण शिलाई मारून घेतो. कॅनव्हास कपड्यावरती चिटकवून घेतलेला आहे. कॅनव्हासपेक्षा आपला 1/2 इंच जास्त ठेवावा लागतो कडेनी शिलाईसाठी आणि मध्यावरती बघा अशी लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला शिवताना किंवा गळा लावताना एकदम सोपं जातं. आता शोल्डरला बघा या ठिकाणी मी मध्यावरती कट मारला आणि गळ्याला सुद्धा कट मारला आणि आधी आपण काय करणार खालपर्यंत गळ्याला एक लाईन मारून घेणार. त्यामुळे काय होतं आपला गळा हलला जात नाही. आता आपल्याला बघा या ठिकाणी कडेला बरोबर कॅनव्हासवरती अजिबात आपली शिलाई येऊ द्यायची नाही. एकदम कडेने आपण ही शिलाई मारून घेतो. त्यानंतर 1/2 इंच सोडून कट करायचा.
आतील जो गळा आहे 1 इंच सोडून कट करायचा, जास्त सोडू नका. जेवढा आपल्याला गरज 1 इंचाची आहे तर 1 इंच सोडायचा. आणि जे आपण 1 इंच सोडलेला आहे तर त्याला कट मारायला विसरायचं नाही. त्याचबरोबर मी या ठिकाणी बघा थोडंसं व्ही आकारामध्ये गळा तयार करते, कारण की मागचा पुढचा सेमच असला तर परत आपल्याला थोडासा लुक येण्यासाठी मी या ठिकाणी थोडंसं चेंज करते. तर तिथं व्ही आकारामध्ये तर आपला गळा कसा दिसतो ते बघा. या ठिकाणी हे सुद्धा मी कट करून घेते. आता या ठिकाणी केले, जिथं कोणे आहे तिथं कट मारायला विसरायचं नाही. आणि आता सगळीकडून आता गोलाई जिथं आहे तिथं कट मारून घेऊ. यामुळे काय होतं, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, फिनिशिंगमध्ये गळा छान बसतो. आणि आता हे जे आपण कोणे आतमध्ये व्ही आकार दिलेला आहे तर त्याचे कोणे व्यवस्थित काढायचे. आणि त्यानंतर आतल्या साईडला पलटून वरती 1 इंचावरती शिलाई मारायची. जसा गळ्याचा आकार घेतलेला आहे त्याच्यावरतीच आपण या ठिकाणी बघा 1 इंचावरती शिलाई मारायची. या ठिकाणी बघा कोणा आहे तिथं सुई उचलायची नाही, फक्त कपडा फिरवून घ्यायचा. त्यामुळे कसं होतं, जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे आपली शिलाई दिसते. तर तुम्ही बघतच असाल मी अजिबात सुई उचलत नाही, कपड्यामध्ये अटकलेली पाहिजे सुई. त्याच्यानंतर परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारायची 1 इंच अंतराने. डबल म्हणजे साईडला परत त्याच्यात 1 इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे आपला समोरील गळा एकदम छान बसतो, दिसायला छान दिसतो डबल शिलाई मारल्यामुळे. तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी परत उलट बघून घ्यायचं की आपल्याला तुम्हाला समजलं पाहिजे, त्यामुळे मी मॅचिंगचा कपडा घेतलेला नाही आहे. आता मागचा भाग सुद्धा मी याचप्रमाणे तयार केला, फक्त आपण दाबटीप दिलेली आहे. आणि या ठिकाणी बघा शोल्डरवरती ठेवायचं मागचा पुढचा भाग. आणि मागचं जी आपली गळ्याची पट्टी आहे ती पुढील भागाकडे पलटून घ्यायची. आणि लॉक करायला विसरायचं नाही शोल्डर जोडताना. आणि डबल शिलाई घ्यायची. आता दुसऱ्या साईडनी पण त्याच पद्धतीने समोरील भागावर मागील भाग ठेवायचा आणि जी आपली गळपट्टी आहे किंवा गळ्याचा आकार आहे तो पुढील भागाकडे पलटून घ्यायचा. डबल शिलाई करायला विसरायचं नाही. आता बघा सरळ करते मी, जी पलटव आपण आतल्या बाजूला घेतली तर अशा पद्धतीने आपली शोल्डरला दिसते. म्हणजे शोल्डरची आपण जी जॉईंट केलेली असते ती ओपन दिसत नाही, आतल्या साईडला जाते शिलाई. आणि त्यानंतर मागच्या साईडला जो गळा आहे तिथं बरोबर कडेवरती शिलाई द्यायची. ड्रेस टॉप शिवणं फार सोपं आहे, फक्त आपल्याला छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात ते माहिती असणं गरजेचं आहे फिनिशिंगसाठी. आता आपल्याला मागचा पुढचा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला बाही लावायची. पूर्ण चेक करून घ्यायचं. तर आपला बघा मागचा पुढचा गळा कसा तयार झाला. आता बाही लावूया. आता बाही बसती का नाही तर ते चेक करण्यासाठी बघा आधी मध्यावरती एक कट मारून घ्यायचा. एकतर कट शोल्डरवरती ठेवा, नाहीतर तुम्ही पूर्ण बाही लावून अशी चेक करून बघायची बाही आपली बरोबर आली की नाही, जास्त होते का कमी पडते. तर आपली बाही बरोबर झालेली आहे. तर बाहीचं माप बऱ्याच मैत्रिणींना ड्रेस टॉपसाठी टाकताना कमी पडते. तर ती का पडते तर छातीचा 4था भाग आणि आपण जेवढी लूज घेतलेली आहे लूजिंगसाठी 1 इंच घेता, 1.5 इंच घेता, 2 इंच घेता, तर तेवढे आपल्याला बाहीमध्ये ॲड करायचं घडीमध्ये. तर आपली ही बघा बाही किती छान बसली, चुन्या आलेल्या नाहीत. आता दुसऱ्या साईडची पण बाही आपण त्याचप्रमाणे लावून घ्यायची. बाही लावताना पण कुठलाही कपडा खेचायचा नाही किंवा खालचा किंवा बाही, म्हणजे आपली बाहीमध्ये व्यवस्थित आपल्या असं चुन्या विन्या काही येत नाहीयेत, प्लेन एकदम बाही बसली जाते. आपल्या दोन्ही बाही लावून झाल्या. आता आपल्याला फिटिंग करायची. आता फिटिंगला दंडघेर आपला किती आहे 14 आहे. तर 14च्या निम्मे 7 वरती आपण मार्किंग करणार.
मुंडा फिटिंग, कमरघेर. आता काय झालेलं आहे, माझ्याकडून जे आपल्याला ड्रेस टॉपसाठी मापं टाकताना तर शोल्डर आपल्याला घेताना उजव्या साईडला घ्यायची होती, तर मी डाव्या साईडला घेतली. त्यामुळे बघा जे आपण मार्किंग केली होती ती खालच्या साईडला गेली. तर त्या हिशोबाने आपण वरच्या साईडनी शिलाई करून घेतो. तर कधी कधी अशा छोट्या चुका होत असतात, तर तशा होऊ नये तर कधी मार्किंग करताना ड्रेस टॉपची मापं टाकताना काय करायचं, उजव्या साईडला डाव्या साईडला घ्यायची. आता बघा आपल्याला साईडचा कट शिवून घ्यायचा आहे. तर बरोबर आपल्याला सीट घेराचं सीट उंची आहे तिथला कपडा बघायचा आणि त्यानंतर आपल्याला अशी साईड कट शिवून घ्यायचा. आता तुम्ही किती इंच ठेवलेलं आहे साईडला तेवढी आपली ही या ठिकाणी पट्टी येते. तर आपण कमी जास्त जेवढी आपल्याला पाहिजे, कमीत कमी आपल्याला 1 इंच ठेवायची, जास्तीत जास्त 1.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाही, नाहीतर ही पट्टी खूप मोठी होते आणि दिसायला पण छान दिसत नाही. तर या ठिकाणी बघा आपल्या दोन्ही साईडच्या पण मी शिवून घेतल्या. फिनिशिंगमध्ये आले का नाही ते चेक करायचं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपले कटसुद्धा व्यवस्थित आले का नाहीत. त्यानंतर थोडंसं खालीवर झालं का तर ते कट करून घ्यायचं. आता इथं थोडं आपलं 1/2 इंच झालं, ते मी कट करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला जी आपली आहे घेर तिथे आपल्याला दुमट टीप मारायची. तर दोन्हीची आता आपण दुमट टीप मारून घेऊ. आणि दोन्ही दुमट टीप समोरील आणि मागील खालच्या साईडची एकसारखी आली पाहिजे, ही सुद्धा काळजी घ्यायची, नाही तर तुमचा टॉप खालीवर दिसेल. जेवढी पहिल्या साईडला म्हणजे कोणताही तुम्ही मागचा किंवा पुढचा कुठलाही भाग शिवत असाल तर किती दुमडलाय कपडा तेवढं लक्षात घेऊन बरोबर दुमडायचं. आधी साईडने शिलाया करून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला खालची शिलाई करायची, हे लक्षात घ्या. तर मी दोन्ही नंतर करतीये. तर ह्या ठिकाणी बघा आता आपण करतो दोन्ही साईडचे शिवल्यानंतर. एकसारखी शिलाई आली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही टॉप आतून शिवलेला आहे वरच्या भागाचा तेवढाच महत्त्वाचा कट आहे. कट पलटला नाही पाहिजे, ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काय तर आपल्याला साईडची जी दुमड पट्टी घेतो तर ती एकसारखी. आता आपल्याला डबल शिलाई करायची आहे. तर आता ह्या ठिकाणी बघा खालपासून मी सुरुवात केली. आता या ठिकाणी आपला कट इथं लॉक करायला विसरायचं नाही कटला, म्हणजे सीट उंचीच्या ठिकाणी. त्यानंतर बघा पूर्ण दुसऱ्या साईडला आलेली आहे आणि एकदम कडेने शिलाई घ्यायची आहे. आता या ठिकाणी पण कट लॉक करायला विसरायचं नाही आणि कोणे जिथं आहे तिथं सुई उचलायची नाही, हे लक्षात घ्या. आता पूर्ण आपला टॉप तयार झालेला आहे. तर फिनिशिंग बघा, आणि याला इस्त्री केल्यानंतर आणखीन खूप छान दिसतो. फिनिशिंगमध्ये आपले साईड कट पण छान आलेले आहेत. तर आज बघा मी तुम्हाला पूर्ण टॉपची पुढे मागे गळा असलेल्या टॉपची 38 छातीच्या टॉपची आपण शिलाई कटिंग आणि शिलाई केली. तर तुम्हाला ही शिलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आपण हा टॉप कसा झालाय ते बघूया. जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.